इस न्यूज के प्रायोजक है उमामा फॅशन विजापूर बेस सोलापूर। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बबनराव तायवाडे हे फडणवीसांच्या भेटीला गेलेत। सप्टेंबरला सरकारसोबत जी बैठक झाली होती त्यामध्ये सरकार आणि प्रशासनाकडून ओबीसी समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी काही आश्वासन देण्यात आले होते। मात्र आज पावणे 2 महिने झाले तरी काही मागण्यांसंदर्भात काहीही कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे त्याची आठवण करून देण्यासाठी आज उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याचं ते म्हणाले। तसेच शिंदे समिती कुणबी जातीची नोंद शोधण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहेत। आमची मागणी आहे की शिंदे समितीने ओबीसी समाजाच्या इतर जातींबद्दलही शोध घ्यावा। त्यामुळे या जातीतील अशा व्यक्तींनाही त्यांच्या जातीची नोंद असूनही त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नसेल त्यांना मदत होईल। असे झाल्यास शिंदे समितीच्या कामाचा लाभ इतर जातींनाही होईल। हिवाळी अधिवेशनामध्ये 8 तारखेला मराठा समाजाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे। तर आमची अशी मागणी आहे की हिवाळी अधिवेशनात एक दिवस ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वेळ राखीव ठेवून चर्चा करावी। नुकतंच सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाच्या मागासलेपणाचे प्रकरण पुन्हा नव्याने देऊन मराठा समाज मागास सिद्ध होऊ शकतो का या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण करावे अशी विनंती केली। त्या संदर्भात आमची विनंती आहे की मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करताना कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी या 6 जातींना वगळून मराठा समाज मागास आहे का याचा अभ्यास करावा। या 6 जाती आधीच ओबीसी समाजात आहेत। त्यामुळे मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करताना या जातींना वगळून सर्वेक्षण करावे अशी आमची मागणी असल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटले। बोललो होतो त्या 4 विषयावरती सरांची एक चांगली प्रदीर्घ चर्चा झाली। पहिला विषय असा होता की 29 सप्टेंबरला आम्हाला जे काही आश्वासन दिले होते त्याची पूर्तता होण्याकरता लवकरात लवकर पुन्हा एकदा प्रशासकीय पातळीवरची आणि माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत एक चर्चा करून ते सर्व प्रश्न ज्याचे आश्वासन आम्हाला दिले होते ते निकाली काढण्यात यावे यावर चर्चा झाली। आणि सरांनी जमलंच तर विधानसभाचं अधिवेशन नागपूरला सुरू होण्याच्या पूर्वी किंवा विधानसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान एक पुन्हा आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून लवकरात लवकर ते प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन त्यांनी आज या ठिकाणी दिलं आहे। दुसरं चर्चा अशी होती की 8 तारखेला मराठा समाजांच्या प्रश्नावर चर्चा आहे। त्यासोबतच आमच्या ओबीसीचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावरसुद्धा 1 किंवा 2 दिवस चर्चा व्हावी हे निवेदन आम्ही त्यांना दिलं। त्यावरसुद्धा त्यांनी नक्की आम्ही ती चर्चा घडवून आणू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। तिसरी होती की मराठा समाजाचा मागासलेपणाचा अभ्यास करण्याकरता नव्याने राज्य मागासवर्गीय आयोगाकडे हे प्रकरण वळतं केलेलं आहे। त्यासंबंधी आम्ही निवेदन केलं की हा अभ्यास करत असताना ज्या जातींचा ऑलरेडी ओबीसीमध्ये समावेश आहे त्या जातींचा त्याच्यामध्ये समावेश करू नये व त्यांचा पुन्हा नव्याने अभ्यास करण्यात येऊ नये असं आपण एक त्याला दुरुस्तीपत्रक राज्य मागासवर्गीय आयोगाला देण्यासंबंधी निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। ते सुद्धा त्यांनी मान्य केलेलं की ज्या जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेत त्यांचा नव्याने अभ्यास होणार नाही। नवीन एखाद्या जातीला जातीचं मागासलेपण सिद्ध करायचं असेल तर फक्त त्या जातीचा अभ्यास होईल आणि त्यासंबंधी तसा अहवाल राज्य मागासवर्गीय आयोग राज्य सरकारला देईल। मग त्यासंबंधीसुद्धा त्याला काय म्हणते दखल घेण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि न्यायमूर्ती शिंदे समिती जो कुणबी जातींच्या नोंदी तपासून राहिलेल्या आहेत त्या कुणबी जातीच्या नोंदीसोबत इतर जाती ज्या ओबीसी समाजामध्ये येतात त्यांचासुद्धा शोध घेण्याचा एक कार्यक्रम न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना देण्यात यावा अशी सुद्धा निवेदन आम्ही दिलेलं आहे। आणि ते सुद्धा तशा प्रकारची कार्यवाही त्याच्यावरती करण्याचे निर्देश आम्ही देऊ अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। आणि त्याच्यामुळे फार चांगली चर्चा झाली आणि पुढे याची आम्ही वारंवार पाठपुरावा करत राहू। नवीन कायदा आरक्षणासंदर्भात काही माहिती तुमच्याकडे आहे? नाही, जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येत नाही तोपर्यंत नव्याने कायदा येऊ शकत नाही। कारण कायदा तयार करत असताना राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल त्याला फार आवश्यक असतो। कुठल्याही अहवालाविना नवीन कायदा होऊ शकत नाही। मागच्या वेळेस तुम्हाला आपल्याला माहीत असेल की जेव्हा गायकवाड आयोगाचा अहवाल सादर झाला तेव्हाच तो कायदा
करण्यात आला आणि त्या आधाराशिवाय कायदा होऊ शकत नाही. म्हणून नक्कीच नवीन शिफारस काही आली तर तशा प्रकारचा कायदा करण्याचा सरकारला अधिकार आहे, पण शिफारस येणं फार गरजेचं आहे. रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन. बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस, उमामा फॅशन. आमच्या इथे जेंट्स टी शर्ट्स, ट्राउझर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध. तसेच दिवाळी, होळी, रमजान ईद, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचीही शॉपिंग करा. आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन, मक्का मस्जिद शेजारी, विजापूर वे, सोलापूर. संपर्क 99 21 03 70 94.